आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। नागपूर हिवाळी अधिवेशनात व्हॉइस ऑफ मीडियाचे उपोषण आंदोलन सुरू आहे। शासनाच्या प्रतिनिधींची उपोषण मंडपाला भेट। नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर व्हॉइस ऑफ मीडिया तर्फे सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाला आज महत्त्वपूर्ण घडामोड घडली। आंदोलनस्थळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी भेट देत पत्रकारांच्या मागण्या सविस्तर ऐकून घेतल्या। तसेच त्यांच्या हाती निवेदनही देण्यात आले। शेटे यांनी पत्रकार बांधवांच्या समस्या, शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्या आणि सध्याच्या परिस्थितीत माध्यम क्षेत्रातील अडचणी याबाबत प्रत्यक्ष माहिती घेतली। त्यांनी हे निवेदन शासन पातळीवर सकारात्मक दृष्टीने पोहोचवू असे आश्वासन दिले। उपोषण मंडपावर वमचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, तसेच सकाळचे संपादक प्रमोद काळबांडे, डॉक्टर साने, किशोर कारंजेकर यांच्यासह विविध माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या भेटीदरम्यान पत्रकार बांधवांनी शासनाने माध्यम कर्मचाऱ्यांसाठी ठोस धोरण राबवावे, सुरक्षा आणि हक्कांचे रक्षण व्हावे, तसेच पत्रकार कल्याणकारी योजना प्रभावीपणे अंमलात आणाव्यात अशी मागणी केली। या आंदोलनाला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत असून लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्रचे नाशिक विभागीय संपादक डॉक्टर श्याम जाधव यांनीही उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शविला। पत्रकारांच्या मागण्यांचा विषय हिवाळी अधिवेशनात गांभीर्याने घ्यावा, यासाठी पुढील काही दिवस उपोषण सुरू राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले। पत्रकारांच्या मूलभूत मागण्यांसाठी सुरू असलेले हे आंदोलन आता अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्रचे विभागीय संपादक श्याम जाधव सर, नागपूर। आता उपस्थित महाभाऊ